महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल जनाब संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखतंय। खरं तर भगतसिंग कोश्यारी हे सार्वजनिक जीवनामध्ये अनेक वर्षांपासून काम करतात। महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देखील कार्यरत होते आणि त्यांना पद्म पुरस्कार मिळाला याबद्दल महाराष्ट्राचा व्यक्ती म्हणून, महाराष्ट्राचे राज्यपाल होते म्हणून संजय राऊत यांना आनंद व्हायला पाहिजे होता। परंतु संजय राऊत यांच्या कायम पोटामध्ये दुखत असतं। ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारीजींनी अपमान केला। परंतु संजय राऊत, तुम्हाला सांगायचं आहे की वयाची 75 ओलांडली असताना शिवनेरी किल्ल्यावर पायी चालत जाणारे एकमेव राज्यपाल कोण होते तर भगतसिंह कोश्यारी होते। तुमच्या डोळ्यामध्ये नेमकं काय गेलं की कोश्यारीजी शिवनेरीवर गेले हे तुम्हाला दिसत नाही। भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थांच्या ओळी तोंडपाठ केल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास, त्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ती माती आपल्या कपाळी लावणारे पहिले राज्यपाल कोण असतील तर भगतसिंह कोश्यारी होते। हे संजय राऊतांच्या डोक्यामध्ये का जात नाही हा माझा संजय राऊतांना सवाल आहे। जनाब संजय राऊत, तुम्हाला नेमका कोणाला पद्म पुरस्कार द्यायचा होता? तुम्हाला एखाद्या MIMच्या नेत्याला पद्म पुरस्कार मिळायला पाहिजे होता का? तेव्हा तुम्हाला आनंद झाला असता का? ज्या शिवनेरी गडावर पायी चालत जाऊन भगतसिंह कोश्यारी यांनी आपली शिवभक्ती दाखवून दिली, त्यांना पद्म पुरस्कार मिळत असेल तर तुमच्या पोटामध्ये नेमकं का दुखतंय हा माझा संजय राऊत यांना सवाल आहे। खरं तर भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला नाही। तुम्ही ज्या भ्रष्टाचारातनं सत्ता मिळवली होती, ज्या द्रोहामधनं सत्ता मिळवली होती, त्या तुमचा अपमान केला, त्यामुळं तुमच्या पोटामध्ये दुखणं साहजिक आहे। देवेंद्रजी फडणवीस यांना कुठेही भगतसिंह कोश्यारी यांची सावरासावर करायची गरज नाही। भगतसिंह कोश्यारीजी यांनी महाराष्ट्राची मान उंचावेल अशीच कारकीर्द गाजवली आणि तुमचा भ्रष्ट कारभार होता। तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लूट करत होता, ती लूट थांबवण्याचं काम, तुमच्या सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम राज्यपाल म्हणून प्रामाणिक केलं। तुमच्या सरकारवर अंकुश ठेवला म्हणून तुमच्या पोटामध्ये दुखतंय। त्यामुळं देवेंद्रजींना कुठेही भगतसिंह कोश्यारींबद्दल सावरासावर करायची गरज नाही। भगतसिंह कोश्यारी यांना जो पद्म पुरस्कार मिळाला तो त्यांच्या कर्तृत्वावर मिळाला। तुमचं कर्तृत्व काय आहे हे संजय राऊतांनी सांगावं। खरं तर देवेंद्रजी फडणवीस यांना कधीही भगतसिंह कोश्यारी यांच्या चुकीच्या वक्तव्याचं कुणीही समर्थन करत नाही आणि भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न देखील वारंवार केला, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। आणि देवाभाऊ चुकीच्या गोष्टीची कधीही सावरासावर करत नाही। संजय राऊत, तुम्ही चुकीच्या गोष्टी सातत्यानं करतात, उद्धव ठाकरे सातत्यानं चुकीच्या गोष्टी करतात, हे महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळे याबद्दल संजय राऊतांनी न बोललेलं बरं। खरं तर एकनाथजी शिंदे यांची शिवसेना वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे। अंगवस्त्र आणि अंतर्वस्त्र कुणाचं आहे हे महाराष्ट्राने बघितलंय। उभाटा गट हे राहुल गांधी यांचं अंतर्वस्त्र झालेलं आहे। राहुल गांधी यांची गुलामी करणं, सोनिया गांधी यांची चाकरी करणं, याच्या पलीकडे उभाटा गटानं कुठलंही काम केलेलं नाही। त्यामुळं खऱ्या अर्थानं राहुल गांधींचं अंतर्वस्त्र कोण असेल तर ते उभाटा गट आहेत आणि संजय राऊत आहेत। खरं तर एकनाथजी शिंदे यांना आनंद दिघे वंदनीय आहेत, बाळासाहेब ठाकरे वंदनीय आहेत, अटल बिहारी वाजपेयी वंदनीय आहेत, लालकृष्ण अडवाणी वंदनीय आहेत। संजय राऊत, तुम्हाला नेमकं कोण वंदनीय आहेत? तुम्हाला प्रातस्मरणीय राहुल गांधी झालेत, तुम्हाला आदरणीय सोनिया गांधी मॅडम झालेले आहेत। याचा विचार जास्त करा। भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांना जनतेने आशीर्वाद दिले आणि आमच्यासाठी बाळासाहेब वंदनीय आहेत, तर तुमच्यासाठी राहुल गांधी परमपूज्य झालेत, प्रातस्मरणीय झालेत, वंदनीय झालेत। सोनिया गांधी तुमच्यासाठी परमपूज्य झालेले आहेत, MIM तुमच्यासाठी वंदनीय झालेत। याचा विचार तुम्ही करा। भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे वंदनीय आहेत,
परंतु तुमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला देखील तुम्हाला लाज वाटते, तुम्हाला हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटते। याचा विचार तुम्ही आधी संजय राऊतांनी केला पाहिजे। आपण नेमकं कुणाला वंदनीय करतो? ज्या सोनिया गांधींना बाळासाहेब ठाकरे यांनी करप्शन क्वीन म्हणून हिणवलं होतं, करप्शन क्वीन म्हणून हेडलाईन सामनामध्ये छापली होती, त्या सोनिया गांधींना वंदनीय आणि प्रातस्मरणीय करण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून आणि संजय राऊतांच्या माध्यमातून झालंय। हा इतिहास आहे। नाही, संजय राऊत, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची चिंता तुम्ही करू नका। जनतेनं तुम्हाला घरी बसवले, लोकांनी तुम्हाला घरी बसवण्याचं आवडतं काम दिले। मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होईल। संजय राऊतांची इच्छा असती तर संजय राऊतांनी मुंबईमध्ये MIMचा महापौर केला असता। संजय राऊतांची इच्छा असती तर मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर केला असता, परंतु संजय राऊत आणि उभाटा गटाची डाळ शिजली नाही। त्यामुळं मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होईल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। संजय राऊत, आपल्या पक्षाची अगरबत्ती कुठे विझली? उभाटा गटाची मुंबईमध्ये काय अवस्था झाली? आपल्या भावाची आणि आपल्या कुटुंबाची मुंबईमध्ये काय अवस्था झाली? याचा विचार करा। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी मुंबईकर भरभक्कमपणे उभे आहेत। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मंत्रालयामध्ये बैठका घेतात आणि उरलेल्या वेळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरतात। उद्धवजी ठाकरे, तुम्हाला नेमकं काय काम आहे? देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे 24 तास महाराष्ट्रासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी संघर्ष करतात। उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसण्याच्या पलीकडे काय काम करतात? संजय राऊत असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये बसलं पाहिजे। अहो संजय राऊत, मुख्यमंत्री आज मंत्रालयामध्ये बैठक घेत आहेत आणि उद्यापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरत आहेत। उद्धवजी ठाकरे यांना माझा सवाल आहे, उद्धवजी ठाकरे यांना आता नेमकं काय काम आहे? उद्धवजी ठाकरेंना WHO चा कारभार सांभाळायचा आहे का? संजय राऊत जसे कंपाऊंडर आहेत आणि उद्धवजी ठाकरे जसे WHO सल्लागार आहेत, तसं उद्धवजी ठाकरे यांना आता कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरायची वेळ नाही आहे, कार्यकर्त्यांसाठी सभा घेण्यासाठी वेळ नाही आहेत, तर उद्धवजी ठाकरे नेमकं WHO ॲडवायझर म्हणून काम करतायत का? याचं उत्तर संजय राऊतांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। देवाभाऊ असतील, एकनाथजी शिंदे असतील, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी देखील मैदानात उतरतात, कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत। संजय राऊत, उद्धवजी ठाकरे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये घरात बसणार, स्वतःच्या निवडणुकीमध्ये मात्र सभा घेणार। ही जिल्हा परिषदची निवडणूक, महापालिकेची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि जर का तुम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी वेळ दिला नसाल तर उद्या कार्यकर्ता तुम्हाला वेळ देणार नाही आणि तुम्ही अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना वाऱ्यांवर सोडल्यामुळे, कार्यकर्त्यांना हवेत सोडून दिल्यामुळे, वाऱ्यावर सोडल्यामुळेच तुमच्या पक्षाची ही दारुण अवस्था झालेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही एक सभा घेत नाहीत, प्रचार करत नाही, याचा विचार देखील संजय राऊतांनी करायला हवा। खरं तर उदय सामंत हे कुठलाही गट घेऊन कुठेही जाणार नाहीत। संजय राऊत, तुम्ही ही भविष्यवाणी करतायत, जेव्हा शिवसेनेचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले तेव्हा तुम्हाला कळालं नाही, तर आता तुम्हाला काय कळेल? अशा हवेत गप्पा मारणं सोडून द्या। 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराला वैतागून गेले। उद्धव ठाकरे हे अहंकारी होते आणि तो अहंकार लोकांमध्ये दिसला, कार्यकर्त्यांना दिसला, आमदारांना दिसला। अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे यांनी आमदारांना भेट दिली नाही, 2.5 वर्ष साध्या मंत्र्यांना भेट द्यायचं तुम्हाला जमलं नाही, कार्यकर्ता तर दूर। तुमच्या अहंकारामुळं शिवसेना फुटली, तुमच्या अहंकारामुळं 40 आमदार तुम्हाला सोडून गेले, याचा विचार संजय राऊतांनी करावा। खरं तर काही आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत। याच्या आधी देखील जेव्हा पहिल्यांदा देवेंद्रजींचं सरकार आलं तेव्हाही अशा पद्धतीनं आंदोलन झालं।
परंतु आदिवासी समाजासाठी सर्वात जास्त काम कोणी केलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कोण कटिबद्ध आहे तर भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे जी आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। आता देखील आंदोलक येतात, त्यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद आणि धमक फक्त आणि फक्त देवाभाऊंमध्येच आहे। संजय राऊत आणि विरोधक अशा आंदोलनाला फूस लावण्याचा प्रयत्न करतात। जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्यासाठी अशा आंदोलकांना फूस लावून आंदोलकांना मुंबईत आणण्याचा प्रयत्न उभाटा गटाच्या माध्यमातून होतो, संजय राऊतांच्या माध्यमातून होतो, काही डाव्या संघटनांचा देखील यांना पाठिंबा आहे। परंतु आदिवासी बांधवांना देखील माहिती आहे की आदिवासी बांधवांच्या पाठीशी कुठलं सरकार उभं असेल तर ते देवाभाऊंचं सरकार उभं आहे। आदिवासींना त्यांचे हक्क मिळाला पाहिजे। जल, जमीन आणि जंगल हे त्यांचा हक्क आहे आणि ते मिळण्यासाठी देवाभाऊ सातत्यानं प्रयत्न करतायत, भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करते, त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळणार। संजय राऊत तुम्ही कितीही आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला तरी या आगीमध्ये संजय राऊत आणि उभाटा गटाचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही। खूप खूप धन्यवाद।